प्रतिनिधी उर्वशी खोना आता आपल्या सोबत आहेत। उर्वशी, मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, कशा पद्धतीचे चित्र सध्या दिल्लीमध्ये पाहायला मिळते आणि कधीपर्यंत एकंदर सगळ्या जागांचे कल हाती येऊ शकतात? जसं जसं वेळ पुढे होत चालला आहे आणि जात आहे, मतमोजणीला सुरू झाली आहे, पण जसं जसं वेळ पुढे होत चाललंय तसं एका दिल्लीकरचं हृदय पण दगदग होत आहे। कारण की कोण यावेळेस त्यांना येऊन राज्य करणार, कोण इथे येऊन दिल्लीला सांभाळणार ह्याच्यावरती लक्ष आहे। तुम्ही जस्ट आता सांगितलं 14 सीटांचा कोल ज्या प्रकाराने बाहेर येत आहे, जी आता सध्या ट्रेलिंगवर आहे ते म्हणजे आम आदमी पार्टी, जे स्टार्टिंगला पुढे होती आणि आता भाजप जे आहे ते मागे चालली, ते आता पुढे चालली आणि तेव्हा मागे होती। काँग्रेसचं अजून एकही अकाउंट उघडलं नाहीये, पण आपण ज्या प्रकाराने बघितलं 60 पेक्षा जास्त असं मतदान झालेलं, 50 पेक्षा जास्त पुरुष आणि 40 पेक्षा जास्त महिला यांनी वोट केलेला। आणि खास करून ओल्ड मुस्तफाबाद, जिथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आलेले आणि तिथे रायट झालेले मागच्या काळात, तर तेव्हा त्या भागात जास्त जे वोटिंग झालं आहे। आता आपण रेंज बघतो आहे तर भाजप पुढे आहे आणि आम आदमी पार्टी मागे आहे। नेमकं आता काय होत आहे त्याच्यावरती लक्ष आहे। सगळ्या सेंटर्सवरती सिक्युरिटी स्ट्रिक्ट आहे आणि भाजप आम आदमी पार्टी दोन्ही कार्यकर्ते आपल्या आपल्या सोयीनुसार रेडी आहेत, पण भाजप कॉन्फिडन्स दाखवतोय की 27 वर्ष नंतर परत ते दिल्लीला जे आहेत दिल्लीला राज करतील, दिल्लीमध्ये येऊन ते आपली सत्ता जमवणार। निश्चित उर्वशी, त्यासोबतच सध्या किती ठिकाणी ही संपूर्ण मतमोजणी सुरू आहे आणि जो शेवटचा आकडा आला दिल्ली विधानसभेसाठी एकूण किती टक्के मतदान झालेलं आहे, त्या आकड्यांमध्ये काही सुधारणा झाली आहे काल दिवसभरात? नाही, 7.54% असं जे आहे वोटिंग पर्सेंटेज होतं आणि त्यात आपण बघितलं तर 50 पेक्षा जास्त पुरुष होते, 40% पेक्षा 50% पेक्षा पुरुष आणि 40% पेक्षा महिला होत्या। आता हे वोटिंग पर्सेंटेज जे आता आपल्याला दिसून येते ते म्हणजे कोल, आता जसं आपण सांगितलं आम आदमी पार्टी आता सध्या 5 वर आहे आणि भाजप दुसरा भाजपही पुढे जातीये, तर भाजप आणि आम आदमी पार्टी सध्या टफ फाईट मध्ये दिसून येते। पण काँग्रेस अजूनही एकही अकाउंट उघडलं नाही आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे तेही सध्या मॅप मध्ये कुठे दिसून येत नाहीये की त्यांचाही अकाउंट कुठे उघडला नाही। निश्चित उर्वशी, तुम्हाला थोडंसं थांबवते, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना अपडेट्स देऊया दिल्ली विधानसभेचे। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि